उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे आणि याचाच फटका सध्या ज्या फळबागा आहेत त्या फळबागात होताना पाहायला मिळतोय। आपण सध्या आलो आहोत आंबेगाव तालुक्यातील। या ठिकाणी पाहतो की खरं तर अवकाळी पाऊस जो पडला त्या पावसामुळे जी फळबाग आहे ती पूर्णतः जमीनदोस्त झालेली पाहायला मिळते। एकीकडे काबाड कष्ट करून शेतकऱ्याने आर्थिक नियोजन करून ही फळबाग आहे ती लावलेली होती, मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने पाहिलं की या ठिकाणी लावलेल्या ज्या फळबागा आहेत त्यांचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळतं। एकीकडे हातातोंडाशी आलेला घास सध्या शेतकऱ्यांकडून हिरावून गेलेला पाहायला मिळतो, कारण की आपण पाहतो की मेचा महिना आहे आणि मेच्या महिन्यामध्ये एकीकडे उन्हाचा कडाका तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा फटका या दुहेरी संकटामध्ये सध्या शेतकरी सापडलेला पाहायला मिळतोय। त्यासोबत शेतीमालाला बाजारभाव नाही हाही फटका सध्या शेतकऱ्याला एकंदरीत जाणवतोय। मात्र गेले 2 दिवस पाहतो की सध्या ज्या पद्धतीने अवकाळी पाऊस पडतोय आणि वादळी वारे होत आहे त्यामुळे जी फळबागा आहे त्या फळबागा सध्या भुईसपाट झालेला एकंदरीत पाहायला मिळतंय। एकंदरीत जो पाऊस पडतोय तो पाऊस सध्या शेतकऱ्यांना घातक ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की हा जो पाऊस आहे या पावसाने मोठं नुकसान खरं तर झालेलं पाहायला मिळतंय। कारण की ऐन काढणीच्या आणि विक्रीच्या टप्प्यामध्ये असलेली ही केळी आहे या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं सध्या आर्थिक नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचप्रमाणे काही ठिकाणी पिकांवरती पाणी साचल्याने केळीची जी मुळं आहेत ती मुळं खरं तर सडण्याच्या भीती सध्या व्यक्त केली जाते। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सध्या ठिकाणी कर्ज काढून मोठा खर्च करून ही केळीची लागवड केली आहे। मात्र ही केळीची लागवड केली असताना पुन्हा एकदा शेतकऱ्याला जो आर्थिक तोटा आहे तो मात्र या ठिकाणी सहन करावा लागताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकीकडे प्रशासनाने लवकरात लवकर तात्काळ पंचनामे करावेत, नुकसान भरपाई मिळावी अशीच प्राथमिक माहिती सध्या शेतकरी देताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र या ठिकाणी असलेली जे नुकसान झाले त्या नुकसानीचं पंचनामे केव्हा होणार आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा अभिषेक सुनील TV9 मराठी आंबेगाव पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।